ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सहस्र ज्ञानेश्वरी दिवस 284. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. श्री गणेशाय नमः. म्हणून भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धीही होणारा सारिखे ठाके. माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटे लकाया. पूर्वी अमृतही हाता आले परी देव नसतीची उगले. मग काळकूट उठविले शेवटी जैसे. परी ते एक बगी थोडे केलिया प्रतिकारा माझी वडे. आणि तिये अवसरीचे ते साकडे निस्त्रविले शंभू. आता हा जळता वारा के वेटोळे. कोणा हे विषा भरले गगन गिळे. महाकाळेसी के खेळे अंगवत असे. म्हणून जे भोग्य म्हणजे भोगणे शेष आहे ते कधीही चुकत नाही. हे त्रिशुद्धी म्हणजे त्रिवार सत्य आहे. आणि जसे होणार असेल त्यासारखे करण्याची बुद्धी ठाके म्हणजे होते. माझ्या कपाळी म्हणजे माझ्या प्रारब्धात आपल्या मरणाचे खापर लोकांनी माझ्या डोक्यावर पिटावे म्हणजे फोडावे असे लिहिले असेल तर काह्या म्हणजे का म्हणून लोटेल म्हणजे चुकेल. पूर्वी समुद्र मंथन काली अमृत देखील देवांच्या हाती लागले तेव्हा देवानी शांत बसावे की नाही. परी म्हणजे परंतु देव उगले म्हणजे शांत बसले नाहीत तर त्यांनी मंथन सुरूच ठेवले. आणि मग शेवटी ज्याप्रमाणे त्यांच्या हाती हलाहल कालकूट विष आले. परंतु एक बगी म्हणजे एक प्रकारे ते थोडेच होते. कारण ते प्रतिकारा म्हणजे निराकरण माझी वडे म्हणजे करण्या जोगते होते. आणि त्या अवसरीचे म्हणजे प्रसंगीचे ते साकडे म्हणजे संकट भगवान शंभूने निस्त्रविले म्हणजे त्याने त्याचे निवारण केले. पण आताचा हा जो विश्वरूप दर्शनाचा प्रकार आहे तो म्हणजे अग्नीला मदत करणारा वारा नसून प्रत्यक्ष जळता वारा आहे. आणि त्याला के म्हणजे कोण आणि कसा वेटोळे म्हणजे आवरणार. तसेच विषाने भरलेले हे गगन कोण गिळंकृत करू शकेल. महाकाळाशी खेळता येईल असे अंगवत म्हणजे सामर्थ्य कोणाच्या अंगी आहे. ऐसा अर्जुन दुःखे शिणतू शोचित असे जीवा आतू. परी न देखे तो प्रस्तुतू अभिप्राय देवाचा. जे मी मारिता हे कौरव मरते ऐसेनी वेटाळीला होता मोहे बहुते. तो फेडावयाला मी अनंते हे दाखविले निज. अरे कोणा ते न मारी एथ मीची हो सर्व संहारी. हे विश्वरूप व्याजे हरी प्रकटित असे. परिवायाची व्याकुलता तेन चोजवेची पंडुसुता. मग आहा कंपू नव्हता वाढवीत असे. अशा प्रकारे अर्जुन दुःखाने शिणून म्हणजे कष्टी होऊन जीवा आतू म्हणजे मनातल्या मनात शोचित म्हणजे शोक करीत होता. परंतु प्रस्तुत म्हणजे सांप्रत प्रसंगी देवाच्या मनातील अभिप्राय म्हणजे देवाच्या मनात काय चालले आहे हे त्याला समजत नव्हते. कारण मी अर्जुन मारणारा आणि हे कौरव मरणारे अशा बहुत मोहाने तो वेटाळीला म्हणजे व्यापून गेला होता. तो मोहभ्रम फेडण्याकरिता अनंताने आपले निज असलेले विश्वरूप त्याला दाखविले. अरे वास्तविक येथे कोणी कोणाला मारित नाही. येथे मीच सर्वांचा संहार करतो हे तत्व वा सत्य विश्वरूपाच्या व्याजे म्हणजे निमित्ताने श्रीकृष्ण हरी प्रकट करून दाखवित आहेत. परंतु ते पंडुसूत अर्जुनाला न चोजवेची म्हणजे न समजल्यामुळे तो वायामची म्हणजे व्यर्थ व्याकुळ व शोकाकुल होऊन नसलेला कंप म्हणजे भीती उगीच वाढवित आहे. त्वाम द्रष्टा करालानी भयानकानी वक्त्राणी ते त्वरमाणाः विशन्ति. तेषां मध्ये केचित दशनांतरेषु विलग्नाः. केचित चूर्णैतै उत्तमागैः युक्ताः सदृश्यन्ते. हे सगळेच योद्धे दाढांनी विकराळ दिसणाऱ्या तुमच्या भयंकर मुखांमध्ये मोठ्या त्वरेने शिरत आहेत. त्यात
कित्येक तुमच्या दातांच्या मध्ये सापडलेले असे दिसत आहेत आणि कित्येकांच्या मस्तकाचा चुराळा झालेला दिसत आहे. तेथ म्हणे पहा हो एके वेळे, सासी कवचेसी दोन्ही दळे, वदनी गेली आभाळे, गगनी काजैसी. का महाकल्पाची या शेवटी, जै कृतांतु कोपला होय सृष्टी, तै एक विसाही स्वर्गा मिठी, पाताळा सकट दे. ना तरी उदासीने दैवे, संचकाची वैभवे, जेथीची तेथ स्वभावे, विलया जाती. तैसी सासिन्नली सैन्ये एकवटे, ये मुखी जाहली प्रविष्टे, परी एकही तोंडवनी न सुटे, कैसे कर्म देखा. त्यावेळी अर्जुन म्हणाला, अहो एक वेळ हे पहा, गगनात ज्याप्रमाणे आभाळे म्हणजे ढग व आभ्रे नाहीशी होतात, त्याप्रमाणे सासी कवचेसी म्हणजे शिरस्त्राण, चिलखत व तलवारीसह दोन्हीकडील सैन्य दळे एकाच वेळी तुमच्या मुखात नाहीशी होत आहेत. किंवा महाकल्पाच्या शेवटी जै म्हणजे ज्यावेळी कृतांताचा कालरूप कृतांताचा म्हणजे कालरूप यमाचा सृष्टीवर कोप होतो, तै म्हणजे त्यावेळी पाताळा सकट 21च्या 21 स्वर्गांनाही तो मिठी देतो म्हणजे ग्रासून टाकतो. ना तरी म्हणजे नाहीतर उदासीन व प्रतिकूल दैवाच्या योगाने संचकाची म्हणजे संग्रह करणाऱ्या कृपण व कंजूष मनुष्याची वैभवे म्हणजे संपत्ती व ऐश्वर्य जेथल्या तेथे स्वभावे म्हणजे आपले आपणच विलयाला जाते, त्याप्रमाणे सासिन्नली म्हणजे एकत्र झालेली सैन्ये एकवटे म्हणजे एकदम इये म्हणजे आपल्या मुखात प्रविष्ट होत आहे. परंतु कर्माची गती कशी विपरीत व विलक्षण आहे पहा. त्या सैन्यांमधील एकही जण त्या तोंडांतून सुटत नाही. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.